तो लगेच जाणार आहे. माईक त्या जेवढा येईल तेवढा आवाज एका हातानेच कर हातवारे. साडीच्या पत्राच्या मुठीतील होते माझं लेकरू. त्याला भूक लागली असून त्याला बोलताही येत नाही. आजीला काय करणार त्याचं रडणं. महाराजांचा गट, महाराजांची माणसं, महाराजांचा कायदा. पण काय बी म्हणे, महाराजांनी गावच्या लोकांना समजा ऐकायची परवानगी दिली. फक्त एकच कडक कायदा केला की दिस उजडला की दरवाजे उघडले, दिस मावळला की दरवाजे बंद, सक्षर बंद. एक किडूकही आतून बाहेर नाही की बाहेरून आत नाही. पण हे कायदा माझं काळीज क्षणभर तर माझं काळीज थरथरलं बाई. आता काय मी इथं आणि माझं लेकरू तिथं कशी जाऊ खाली. कसं पाठवू माझ्या लेकराला. माझं लेकरू एकटंच ते भुकेला आलं असेल. कोण भरवेल त्याला दूध. इथनं तर माझं गाव दिसत नाही. इथून जाऊ टाळ्या वाजवा टाळ्या. खुशीत घेतलं तेव्हा कसं ते खुदकन हसलं. मला हे सारं जग जिंकल्यासारखं वाटतं. सुपाळ दिस उजडतात महाराजांचा सेवक दारात उभा. मी कोण लयच घाबरली बाय. महाराजांनी मला गडाव्याचा वतन धरलं. आता शासन काय करते कुणास ठाव. देवालाच माहित. देवारं घाबरत घाबरत गड चढले माझ्या सहनाला घेऊन. गडाची कॉलेज जड झाली होती. मी कोण लयच घाबरली बाय. दरबारात काढलं काय चाललंय भेवटलं. दरबारात काढलं काय चाललंय भेवटलं. इतका त्याचा आवाज आला. हिरकणी आज तुझ्या पावलांनी हा रायगड हादरला. सांग कोणती शक्ती तुला या कड्यावर खाली उतरायला भाग पाडू गेली. महाराज शक्ती नव्हती माझ्या लेकराची हाक होती. आईच्या काय झाला कसली करते कड्यांची उंची. हिरकणी तू मोठे धाडस केले पण प्राण धोक्यात आणले. जर काही अनर्थ झाला असता तर. महाराज आई जवळ जीत असते ना तवर लेकरासाठी काय बी करायला होती ही माया. आज समजलं हिरकणी शौर्य तलवारीत नसते तर ते मायेच्या पदरात असते. शौर्य तलवारीत नसते तर ते मायेच्या पदरात असते. महाराजांनी मला साडी चोळीचं बळवून केलं. मला नाही घायवलं. महाराजांनी आमच्या बायपणास कधी कमी लेखलं नाही. ज्या बायवर हात उचलल्यास कडक शासन करत. आमचा राजा बाईचा अपमान हा स्वराज्याचा अपमान समजत. आमच्या राजांची अशी शिकवण होती की ज्या राज्यात स्त्री सुरक्षित आहे तेच राज्य खरे बलवान आहे. तेच राज्य खरे बलवान आहे. आजपासून हा कडा हिरकणीकडे म्हणून ओळखला जाईल. कड्याकडे बघा एक कान टाळ्या वाजवा. हा कडा उतर देऊन जबाबदारीच्या ओझ्यात स्वप्नांच्या पाठलागात हरवून तू जाशील. बाळाची अर्थ हा ग त्याच्या मायेची साथ ऐकू तुला एक राहीन. पण आज गरज आहे तुला ही हिरकणी होयाची. तरी बदलला जग तरी बदलली भूमिका. तरी बदलला जग तरी बदलली भूमिका. पण आज तुला बनायचंच आहे तुझ्या बाळाची हिरकणी. तुझ्या बाळाची हिरकणी म्हणून घे तू पाळणा घराचा आधार. त्याच्याबरोबर दे त्याला तुझ्या मायेचा सहवास. तुझ्याच हाताने घाल त्याला दोन घास. मोबाईल समोर धरून भरू नको त्याला घास. सुंदर गाणी गोष्टी सांग तुझ्याच मुखाने त्याला. कारण तूच आहे त्याची हिरकणी. कारण तूच आहे ह्याची हिरकणी. धन्यवाद. खूप छान.